आपल्या सर्वांना तर माहीत आहे लवकरच होळी येणार आहे आणि होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच. पुरणपोळी होळीला आवर्जून बनवली जाते आणि मस्त असं मी पूर्ण पुरणपोळीचं ताट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी, मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी कटाची आमटी, पालकाची कांद्याची भजी, एकदम गावाकडच्या पद्धतीने या सर्व रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि पुरणपोळी म्हणतात तर मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली आणि गच्च पुरणाने भरलेली अशी पुरणपोळी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही पाहू शकता मस्त लुसलुशीत अशी पुरणपोळी आपली बनलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता पुरणपोळीमध्ये पुरण गच्च भरलेलं आहे आणि चहू बाजूनी पसरलेलं आहे. चला मग रेसिपीला सुरू करूया. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर मी इथं घेतलेली आहे चणा डाळ, जिला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलं आहे. तर इथं घेतलेली आहे मी अर्धा किलो चणा डाळ. तर आता तुम्हाला पोळ्या किती करायच्या त्याच्या हिशोबाने तुम्ही इथं चणा डाळ घेऊ शकता. आता मी 5-6 पोळ्या करत असते, पण मस्त गच्च पुरणाने भरून पोळ्या करते म्हणून मी अर्धा किलोच डाळीच्या पोळ्या करत असते. तर इथं अर्धा किलो डाळ मी घालून घेतलेली आहे कुकरमध्ये. सोबतच पाणी घालून घेतलेलं आहे. तर छान 4 ग्लास पाणी घालून घेतलं, म्हणजे अर्धा किलो डाळीला 1.25 लिटर तुम्ही किंवा 1 लिटर पाणी घालू शकता. कारण जे डाळीतलं पाणी निघतं ना त्याची कटाची आमटी खूप जास्त छान होते. म्हणून डाळ शिजताना पाणी थोडं जास्तच घालायचं. सोबतच चिमूटभर मीठ घालायचं. पुरणात थोडंसं मीठ घातलं ना तर पुरणपोळीला टेस्ट खूप भारी येते. सोबतच इथं मी चमचाभर तेल घालून घेत आहे आणि तसंच चिमूटभर हळद घालून घेत आहे. म्हणजे जे पुरण आहे ना त्या पुरणाला कलर खूप छान येतो. आणि आता कुकरचं झाकण लावून घेतलं आहे आणि आता कुकर गॅसवर ठेवून घ्यायचं आहे. कुकरच्या 5 शिट्ट्या काढायच्या. 5 शिट्ट्यामध्ये छान असं पुरण शिजून तयार होतं. तर तुम्ही पाहू शकता इथं कुकर गॅसवर ठेवलेलं आहे. तर इथं एका गॅस शेगडीवर इथं कुकर लावून दिलं आणि दुसऱ्या गॅस शेगडीवर लगेच आमटीसाठी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. तर इथं खोबरं डायरेक्ट गॅसवर भाजलं ना तर जे चुलीत भाजल्यावर टेस्ट येते ना तशीच टेस्ट येते. आता माझ्याकडे काही चूल वगैरे नाही, स्वयंपाक गॅसवरच करायचा आहे. म्हणून या पद्धतीने मस्त गॅसवर छान असं खोबरं भाजून घ्यायचं. खोबरं पटकन भाजतं. अगदी 2 मिनिटातच खोबरं भाजून तयार होतं. आणि आता कांदा छान 5-6 मिनिट भाजून घ्यायचा. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर कांदा भाजून घ्यायचा. आता इथं कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कांदा मी भाजून गॅस बंद करून ठेवलेला होता. तर कांदा साईडला ठेवून घेतला. तुम्ही पाहू शकता कसा कांदा भाजलेला आहे. तर कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकर हलका थंड करून घेतला. नंतर कुकरचं झाकण काढून घेतलं. तुम्ही पाहू शकता की छान मस्त असं आपलं पुरण शिजलं आहे. हाताने अलगद डाळ घ्यायची आणि चेक करून पाहायची. जशी हवी तशी मऊसूद अशी पुरणाची डाळ शिजून झालेली आहे. आता या डाळीमधलं पाणी काढून घ्यायचं. तर हे जे पाणी निघतं ना त्याच पाण्याची आपल्याला आमटी करायची आहे आणि याच पाण्याची आमटी बनवली ना तर कटाची आमटी एक नंबर खायला बनवून तयार होते. तर इथं पुरण जे आपण पुरण मॅश करतो ना त्या मॅश करायच्या चाळणीने इथं ही डाळ येळून घ्यायची, म्हणजे डाळीतलं पाणी काढून घ्यायचं. आता याला डाळ येळणं म्हणतात आणि जे पाणी निघतं त्याला आमच्याकडं येळवणी म्हणतात. आता वेगवेगळ्या भागात वेगवेगळे नावं असतील. तर तुम्ही पाहू शकता डाळीतलं पूर्ण पाणी काढून घेतलं. आता जर तुम्हाला कटाची आमटी जास्त बनवायची असेल तर ही जी डाळ शिजलेली आहे ना त्या डाळीतली थोडीशी डाळ वाटीभर बाजूला काढून ठेवायची. फक्त येळवण्याने डाळ मिळून येत नाही. मग डाळीचं म्हणजे चांगली 10-1 माणसाला किंवा 5-6 माणसाला आमटी बनवायची असेल तर थोडीशी शिजलेली डाळ वाटून आमटीमध्ये घालायची, म्हणजे आमटीची गिरवी छान होते आणि आमटी ही टेस्टी होते. आता मला 2-3 जणांपुरतीच आमटी बनवायची म्हणून जे पाणी निघलेलं आहे ना येळवणी आमटीचं तेवढ्यातच आमची आमटी बनवून तयार होते. तर आता लगेचच आपल्याला पुरण चरका द्यायला घ्यायचा आहे. तर पुरण मी गुळामध्ये बनवणार आहे. तर मी इथं डाळीमध्ये गूळ घालून घेतलेला आहे. गूळ व्यवस्थित चाकूने कट करून घेतला. आता गुळात पुरण बनवायचं असेल
तर तुम्ही गूळ खिसूनही घेऊ शकता. असं या पद्धतीने बारीक करून गूळ घातल्यानंतर पुरण जे आहे ते पटकन तयार होतं आणि खडे राहिले तर पटकन तयार होत नाही. खडे विरघळायला वेळ लागतो आणि तुम्हाला हवा असेल तर साखरेमध्ये बनवू शकता किंवा गुळाची पावडर वापरूनही बनवू शकता. एक मोठा चमचा विलायचीची पावडर इथं घालून घेतलेली आहे. गॅस मध्यम ठेवला आणि मध्यम गॅसवर छान पुरण आपल्याला ढवळून घ्यायचे. जोपर्यंत गूळ विरघळून परत पुरण सुकं होत नाही तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची. अगदी 10 मिनिटात तुमचं पुरण बनवून तयार होईल. 10 मिनिटं लागतात पूर्ण पुरणाला चरका होण्यासाठी. मला पूर्ण 10 मिनिट लागलेले होते. तर हळूहळू पुरणाची प्रोसेस व्हायला सुरुवात होते. तर या पद्धतीनेच आपल्याला पुरण ढवळत राहायचे आणि चमच्याने दाबून घ्यायचं. असं तुम्ही पाहू शकता ना, हटून घ्यायचं. म्हणजे चरका देताना जवळपास पुरण जे आहे ना ते मॅश होऊन जातं. डाळ छान शिजलेली असल्यावर तर होऊनच जातं. तर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने चमच्याने पुरण हटत राहायचं म्हणजे डाळ ऑलरेडी मॅश व्हायला सुरुवात होते. आता पुरण तुमचं कंप्लीट झालंय म्हणजे परफेक्ट पुरण तयार झालं. हे कसं बरं ओळखायचं? तर ते असं की ज्यावेळेस पुरण चरका देऊन म्हणजे आपल्याला आपलं पुरण तयार झालंय हे कसं कळतं? तर ते पातेल्यात मनाने सुकायला तयार होतं. म्हणजे पातेलं सोडून देतं आणि या पद्धतीने त्या पातेल्यामध्ये सुकून जातं. तर असं पुरण झालं की म्हणायचं आपलं परफेक्ट पुरण तयार झालंय. या पद्धतीच्या पुरणाच्या पोळ्या खूप भारी होतात. तुम्ही पाहू शकता एवढी प्रोसेस पर्यंत पुरण ऑलरेडी खूप सारं मॅश झालं आहे आणि या पद्धतीने चरका दिल्यानंतर पुरण नाही का चाळणीमधून काढून घ्यायला बिलकुल वेळ लागत नाही. अगदी झटपट असं पुरण चाळणीतून काढून होतं आणि या पद्धतीने गरम गरमच पुरण चाळणीमधून काढून घ्यायचं किंवा वाटून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता अगदी अलगट झटपट असं हे पुरण वाटून तयार होतं आणि या पद्धतीनेच मस्त चरका द्यायचा. जी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे. आता आपलं इथं सर्व पुरण वाटून झालेलं आहे. तुम्हाला दाखवते बघा. तर मस्त असं आपल्याला हवं तसं पुरण झालेलं आहे. एकदम पेढ्यासारखं आणि या ज्या पोळ्या देखील मस्त मऊ लुसलुशीत तयार होतात. आता पुरण बनवून घेतलं की लगेचच पोळ्याला पीठ मळून ठेवून द्यायचं. म्हणजे सरळ व्यवस्थित एकामागे एक कामं केले ना स्वयंपाकाचे तर पटकन पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक उरकतो. तर इथं पीठ घेतलं. पिठामध्ये चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ घालून घेतलं. हळदीने पोळ्याचा कलर थोडा छान येतो. एकदम प्रोफेशनल वाटतो. तर पाणी घालून छान पिठाचा गोळा मळून घ्यायचा. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपलं इथं पीठ मऊ लुसलुशीत मळून झालं आहे. छान असं पीठ मळायचं आणि आता हे पीठ भिजत ठेवून द्यायचं झाकून. आता इथं मी घेतलेले आहेत तांदूळ धुवून. मस्त 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. त्याला 4 सव्वा 4 वाट्या पाणी घालून घेतलं. सोबतच चवीनुसार मीठ घातलं आणि छान चमचाभर तेल घालून घेतलं. भातामध्ये तेल घातलं ना तर भात छान चवदार होतो आणि मस्त लुसलुशीत होतो. तर भात एका गॅसवर ठेवून दिला आणि आता लगेचच दुसऱ्या गॅसवर गुळवणी करून घ्यायचं आहे. तर गुळवण्यासाठी इथं पाणी घेतलं आहे. आता बऱ्याच जाग्यावर पोळीसोबत गुळवणी बनवतात, बऱ्याच जाग्यावर बनवत नाहीत. पण आमच्याकडे बनवतात तर मी बनवत असते. तर गुळवण्यासाठी पाण्यामध्ये गूळ घालून घेतला आणि सोबतच इथं मी 2 विलायच्या घेतलेल्या आहेत. ज्या विलायच्याचं तोंड उघडं करून या गुळवण्याच्या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि सोबतच चमचाभर बडीशोप घालून घ्यायची. बडीशोपेने आणि विलायचीने गुळवण्याला टेस्ट खूप भारी येते. आता हे गुळवणी उकळत ठेवून घ्यायचं. छान 5 मिनिट हे गुळवणी उकळून घ्यायचं. म्हणजे जी बडीशोप आणि विलायची आहे ना त्याची टेस्ट पूर्ण गुळवण्यामध्ये उतरली जाते. तर इथं माझं गॅसचं लायटरच हरवलेलं होतं. कुठं स्वयंपाकाच्या नादात ठेवलं लवकर सापडलंच नाही. नंतर मग गॅसचं लायटर सापडलं, गॅस सुरू केला आणि गॅसवर गुळवणी ठेवून दिलं. तर या पद्धतीने गुळवणी उकळायला सुरुवात झालता. जो भात चढविला होता त्या भातालाही पाहिलं पाणी आटत आलतं. तर भात एक वेळेस बुडापासून हलवून घेतला आणि पाण्याचा शिपका देऊन भातावर ताट झाकून ठेवलं. तुम्हाला डायरेक्ट कुकरच्या शिट्ट्या काढून भात बनवायचा असाल तरी बनवू शकता. तर या पद्धतीने गुळवणी छान 5 मिनिट उकळून द्यायचं. नंतर गॅस बंद करून घ्यायचा. आता गुळवणी झालं तर आता आमटीचं वाटण तयार करायचं. ज्याच्यामध्ये अद्रक, भाजलेलं ते खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि जो भाजून ठेवलेला कांदा होता
तो घालून छान याचं एक वाटण तयार करून घ्यायचं. थोडंसं पाणी घालायचं आणि स्मूथ वाटण तयार करायचं. आता इथं भात आपला तयार झालेला आहे. मस्त मऊ लुसलुशीत भात शिजला. आता इथं गॅसवर कढाई ठेवून घ्यायची आणि कढाईमध्ये तेल घालून घ्यायचं. लगेचच आता आपल्याला सार बनवून घ्यायचं आहे. तर सार बनवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली, कढाईमध्ये तेल घालून घेतलं आणि आज साराला मी फक्त अद्रक, लसूण, कोथिंबीर, जे कांदा बिंद्याचं वाटण घेतलं आहे त्याचीच फोडणी घालणार आहे. जिरे वगैरे काही घालणार नाही. आता तुम्हाला हवा असेल तर जिरे, कढीपत्ता वगैरे याचीही साराला फोडणी घालू शकता. पण आज मी साराला फक्त जी पेस्ट तयार करून घेतली होती त्याचीच फोडणी घातली होती. जोपर्यंत या फोडणीतलं तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत छान इथं ही फोडणी मी परतून घेतली. नंतरून मी काय केलं ना, तर नंतरून याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे, ज्याच्यामध्ये आजची आमटी मी काळ्या मसाल्यात बनवत आहे. तर मस्त घरगुती काळा मसाला, धना पावडर, सोबतच इथं मटण मसाला आणि सोबत खानदेशी मसाला, जेवढे मसाले आहेत दुनियाभराचे तेवढे सगळे मसाले घालून घेतले. तुमच्याकडे जे मसाले असतील ते साराला वापरू शकता. तर आता मसाले मिक्स करून जे आपण पुरणामधलं पाणी काढून घेतलं होतं म्हणजे येळवणी, ते येळवणी घातलं आणि वरतून थोडंसं पाणी घालून घेतलं आणि सोबतच चवीनुसार मीठ घालून घेतलं. छान 5 मिनिट सार उकळून घेतला किंवा आमटी उकळून घेतली. आमटीला छान उकळी फुटल्यानंतर गॅस पूर्ण कमी केला आणि कमी गॅसवर छान 2-3 मिनिट आमटी रस्सी उतरायला ठेवून दिली. मस्त अशी छान कटाची आमटी किंवा कटाचा सार आपला तयार झालेला होता आणि खायला मस्त झणझणीतच लागत होता. वरतून कोथिंबीर भुरभुरून दिलेली होती. मस्त आपला इथं सारही तयार झाला. आता आपण भज्याचं वाटण तयार करणार आहोत. आजचे जे भजे आहेत ते मस्त गावाकडच्या पद्धतीने भजे बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण, थोडंसं अद्रक, जिरे घालून मिक्सरमध्ये फिरून घेतलं. सोबत पालक घेतला, कोथिंबीर घेतली, कांदा घेतला, ती छान मूठ भरून सर्व जिन्नस घेतल्यात, मिक्स करून घेतल्या. आता याच्यामध्ये ना बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. 1 वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटीला थोडंसं कमी म्हणजे 4 चमचे गव्हाचं पीठ. या पद्धतीने गव्हाचं पीठ जे सणाला भजे बनवतात ना त्यात घातलं ना, भज्याची टेस्ट खरंच भारी येते, मऊ लुसलुशीत भजे तयार होतात. आता जे हिरव्या मिरच्याचं वाटण घातलं होतं ते वाटण इथं घालून घेतलं. सोबतच ओवा हातावर क्रश करून घालून घेतला. हळद पावडर टाकली, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर कढईमधलं तेल या गव्हाच्या म्हणजे या भज्याच्या बॅटरमध्ये चमचाभर घालून घेतलं आणि सर्व जिन्नस छान हाताने मिक्स करून घेतल्या आणि हलका हलका पाण्याचा शिपका देत भज्याचं पीठ मळून घेतलं, कारण एकत्र पाणी वाटायचं नाही आहे. बेसन पीठ म्हणजे पालक, कोथिंबीर, कांद्यात ऑलरेडी मॉइश्चर असतं आणि खूप सारं पाणी टाकलं तर काय होतं ना की ते पीठ खूप पातळ होण्याची शक्यता असते. भजे खूप जास्त बनवायचे नाहीत, माणसं 4च नाहीत खायला, आम्ही 2 पोरं आमचे. तर जेवढे होतील तेवढे असे या पालकाची मस्त भजी बनवायची. पाणी जास्त पडलं तर त्याला डबलच पीठ घालत बसावं लागतं. म्हणून याच्यात पाणी व्यवस्थित थीरपणे घालायचं आहे. पीठ एकदम पातळही नाही करायचं नाही, एकदम घट्टही नाही, मध्यम करायचं, म्हणजे पालकाची भजी खायला खूप भारी लागतात. तर इथं भज्याचं पीठ मळून तयार झालेलं आहे. आता तेल देखील आपलं कढाईमध्ये गरम झालंय, तर लगेचच आता आपल्याला इथं पापड वगैरे तळायला घ्यायचे आहेत. तर इथं तेल गरम झाले का नाही, तर अगोदर एक कुरडईची काडी घालून घेतली. तर मस्त तेल गरम झाले, मस्त कुरडई फुलली. सोबतच इथं पोह्याचे पापड देखील होते, पोह्याचे पापडही तळून घेतले. आता कुरडया तळून झाल्या की लगेच इथं भजे तळायला घेतले. तुम्हाला लहान मोठी कशी भजी हवी तशी तुम्ही तुमच्या हिशोबाने इथं भजी तळून घेऊ शकता. मस्त छान खरपूस अशा आपल्या सर्व भज्या इथं मी तळून घेतल्या. भजे तळून झाली की लगेचच आता मी पुरणपोळी बनवायला घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असा भज्याचा कलरही आलेला आहे, खरपूस लाल रंगावर भजी तळून झालेली आहेत. तर आता आपण घेऊयात पुरणपोळ्या लाटून.
ज्याच्याकरता आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे, तर उंड्याकरता इथं मी छोटासा पिठाचा हिस्सा तोडून घेऊन त्याची वाटी तयार केली. आता सगळ्यांची आपली आपली पद्धत असते. आमच्याकडं अशा पुरणपोळ्या बनवल्या जातात आणि पोळ्यामध्ये पुरण जेवढं होईल तेवढं गच्च असं पुरण भरलं जातं. तुम्ही पाहू शकता. मस्त पुरण पेढ्यासारखं तयार झालेलं आहे. जी वाटी केलेली होती त्या वाटीत गच्च असं पुरण भरलेलं आहे. म्हणजे पीठ अर्धं आणि त्याच्यापेक्षा डबलच पुरण एवढं पुरणपोळीत पुरण भरलं जातं आणि वरचं जे पिठाचा हिस्सा आहे ना, तो हिस्सा ना तोडून घ्यायचा नाही. परत त्याला असा धुमधून टाकायचा म्हणजे पुरण ना पांगायला पोळीला जागा भेटते आणि पोळी फुटत नाही. तर तुम्ही पाहू शकता मस्त छान अशी आपली गोल गरगरीत पुरणपोळी लाटून झालेली आहे. उलट-पुलट करून इथं पुरणपोळी लाटून घेतली. आता मी पुरणपोळीला खाली कागद वगैरे किंवा कपडा टाकून लाटत नाही. डायरेक्ट पोळपाटावर पुरणपोळी लाटून घेत असते. तुम्ही पाहू शकता. तरीही मस्त अशी आपली पुरणपोळी लाटून झाली आहे आणि खूप सारं असं पीठही लावलेलं नाही. मग पीठ लावल्यानंतर पांढऱ्या पोळ्या उमटात्यात म्हणून हलकंच पीठ लावलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पोळीवर बिलकुल पीठ वगैरे उमटून दिसत नाही आणि किती छान अशी पोळी तयार झालेली आहे लाटून. मस्त तव्याच्या बराबरीने मोठ्या-मोठ्या मी पोळ्या करत असते. नाजूक-नाजूक पोळ्या करत बसत नाही. तर पहिल्यापासून मला सवय मोठ्या-मोठ्या भाकरी आणि मोठ्या-मोठ्या पोळ्या पोळ्या बनवायची. तर तुम्ही पाहू शकता मस्त मोठी दांडगी आपली पोळी तयार झाली आहे. आकाराने मोठी असा का पण पातळ आहे आणि गच्च अशी पुरणाने भरलेली आहे. तर उलट-पुलट करून छान खरपूस लाल रंगावर इथं पोळी भाजून घ्यायची. बाकीच्या पोळ्याही अशाच करून घेणार आहे. आता आमच्याकडं पोळ्या तुपामध्ये भाजलेल्या जातात, बऱ्याच जागेवर तेल लावून भाजलेल्या जातात. तुम्हाला कशी भाजायची ती तुमच्या हिशोबाने भाजून घेऊ शकता. मस्त छान अशा आपल्या सर्व इथं पुरणपोळ्या मी बनवून घेतल्या आणि लगेचच इथं गरम-गरम ताट वाढायला घेतलेलं होतं. ताटामध्ये दूध, गुळवणी, कटाची आमटी सोबत भात आमटी, भजे, कुरडई, पोळी, लिंबू या पद्धतीने ताट वाढून घेतलेलं होतं. मस्त गरम-गरम पुरणपोळीचं जेवण तयार झालेलं होतं. माझ्याकडून तुमच्या सर्व परिवाराला होळीच्या मनःपूर्वक खूप-खूप शुभेच्छा. हॅपी होळी. तुम्हीही तुमच्या घरी ह्या होळीला या पद्धतीने नक्की पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक बनवा. तुम्हाला आजच्या रेसिपी म्हणजे आजचा व्हिडिओ रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे अभिप्राय कळावे